त्यांचं हा म्हणणं आहे की हा अ, पुढे हे सत्यवानजी म्हणतात की मांसाहार बंद केला तर काम 75% कमी होऊन जाईल. ह्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हो, 100% मांसाहार 100% बंद केल्यानंतर हे कत्तलखाने पण कमी होतील आणि हे बरोबर आहे त्यांचं. म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच आलं. आता फक्त काय गायींचंच नाही तर कोंबड्या, म्हशी आहेत, सगळ्यांची कत्तल चालू आहे. सगळेच आपल्याला थांबावे लागेल. बरोबर आणि ह्या मांसाचं कारण असं आहे की आपली डेअरी इंडस्ट्री खूप जोरात चालू आहे. जर आपण दुधाची मागणी नाही केली तर आपण एवढ्या गायी वाढवणार नाही आणि त्यामुळे आपण जी गायीचं कत्तल करतो 5 वर्षानंतर, हे मांस त्याचा रिझल्ट आहे, त्याच्यामुळे आहे, डेअरीमुळे. त्यामुळे आधी डेअरी बंद करायला पाहिजे आणि मग मांस बंद होईल. बरं इथे एक प्रश्न आहे अश्विनी कुलकर्णींकडून की वाय नो वर्ड्स आर बीइंग सेड अबाउट पीपल हू ईट नॉन व्हेजिटेरियन फूड but vegetarian people are put into guilt of drinking milk. It is very unfair making vegetarian people feel guilty and non-vegetarian people don't even have a hint of cruelty they're doing. अश्विनी, आपण हा जो मुद्दा आता ऍड्रेस करतोय त्याच्यामध्ये दुधाचा वाटा खूप मोठा आहे. आपण आपलं जर कॅटल पॉप्युलेशन बघितलं तर इतर प्राण्यांपेक्षा हे खूप जास्त आहे. आपण गव्हर्नमेंट वेबसाईटवर जाऊन स्टॅटिस्टिक बघू शकता की आपल्या इतर लाईफस्टॉक मध्ये कॅटल पॉप्युलेशन गायी आणि म्हशी याचा अव्वल नंबर आहे आणि ह्या गायी म्हशी जसं आपण प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं ते आपल्या दुधाच्या सेवनामुळे आहे. जर आपण दूधच नाही प्यालो तर ह्या गायींचा नंबर एवढा मोठा येणारच नाही. पण आपण व्हेजिटेरियन लोकांना दूध पिण्याची परवानगी देतो. दूध हे खरं नॉनव्हेज आहे. कारण आपल्याला दूध जसं मी एक्सप्लेन केलं प्रेझेंटेशन मध्ये दूध ही गोष्ट बछड्याला मारल्याशिवाय मिळतच नाही आणि हे गायीच्या शरीरातून येणारं द्रव्य आहे. त्यामुळे आपण जे आपल्या मनाला कंडिशन केलं आहे म्हणायला की दूध व्हेजिटेरियन आहे हे खूप चुकीचं आहे. ही समजूतच चुकीची आहे की व्हेजिटेरियन मध्ये दूध येतं. दूध इज प्युअरली नॉनव्हेज. हे समजणं गरजेचं आहे. आणि सत्यवानजी आपण जे म्हणत आहात की कोंबड्या, बोकड, मासे बरोबर हे सगळं बंद करायला पाहिजे. कारण ह्याचाही खूप पर्यावरणावर परिणाम होतोय. बकऱ्या जे चरतात त्याच्यामुळे लँड डिग्रेडेशन खूप होतं. मला वाटतं पुष्करजी किंवा रामजी तुम्हाला यांच्या चरण्यावर काय बोलायचं आहे का? म्हणजे बकरी असावी किंवा बोकड असावं. मासे सुद्धा सध्या खूप कृत्रिम प्रकारे वाढवले जातात. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप केमिकल्स वाढवले जातात. ते खरं आर्टिफिशियलच आहेत. त्यांच्यात जीव आहे, पण ते सगळे आर्टिफिशियली वाढवलेले आहेत आणि त्यामुळे आपले जे आजार आहेत माणसांचे ते भयंकर वाढत चालले आहेत. आणि बोला बोला. माधवीताई, मी याच्यावर एक 5 मिनिटं बोलू इच्छितो. येस येस प्लीज प्लीज. हा, आज इथे जे मुद्दे मांडले जातात आणि त्याच्यावर बऱ्याचशा प्रतिक्रिया येत आहेत, प्रश्न येत आहेत. तर एक अगदी स्पष्ट सांगू इच्छितो की कुठेही आपण म्हणजे आमची भूमिका कुठेही अशी नाहीये की लगेच सगळी जनावरं जी आहेत ती तुम्ही विकून टाकावीत किंवा काय, असं नाहीये. पण आज जगाची जी परिस्थिती आहे आणि याच्यात खूप चांगले चांगले मुद्दे पुढे आलेले आहेत. आता अश्विनीताईंनी पण एक चांगला मुद्दा मांडलाय की जेव्हा आपण काय म्हणू की मी पुन्हा माझ्या आधीच्या वक्तव्याकडे येतो की आपल्याकडे शहरीकरण आणि औद्योगिकरण हे मर्यादित होतं तोपर्यंत आपल्याकडे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हा पण तितकासा आपल्याला जाणवत नव्हता. तो होत होता पण जाणवत नव्हता. आजच्या घडीला आपण बघतोय की भारत आणि ब्राझील हे 2 देश दरवर्षी एकमेकाबरोबर 1 नंबर 2 नंबरला पुढे मागे असतात मीट एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये. आणि आता माधवीताईंनी जो मुद्दा मांडला की भारतामध्ये ऍडव्हर्टायझिंग असो आणि सगळ्याच्या म्हणजे काय की प्रसार माध्यमांचा इतका गैरवापर केला गेलाय आणि आता नावच घ्यायचं म्हटलं तर की ते दूध 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 आहे वंडरफुल अशी ही इतकी जाहिरात केली गेली गेल्या 25-30 वर्षात की आपल्याला वाटलं की आपल्या आहाराचा अविभाज्य घटक बनलेला आहे दूध. तर तसं नाहीये. आपल्याकडे आधीपासून गोपालन हे होतच होतं, आपल्याला सगळ्यांना माहितीये.
फक्त त्याचा उद्देशच वेगळा होता आणि एक आता मला नाव आठवत नाहीये, पण एका दादांनी खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे, की नैसर्गिक शेती होऊ शकते का देशी गाईशिवाय? तर हो, आजची परिस्थिती अशी आहे, की आपण आपल्या जमिनी इतक्या खराब केलेल्या आहेत, की त्या जर आपल्याला येत्या 5 वर्षात जागेवर आणायच्या असतील, तर आत्ता तरी आपल्याला देशी गाईंचा आधार घेतल्याशिवाय पर्याय दिसत नाहीये. हे माझं वैयक्तिक मत आहे. अ, पण त्या दुधासाठी पाहिजेत असं आपण कुठेही म्हटलेलं नाही. मी स्वतः म्हणजे मी पाळेकर गुरुजींना फॉलो करतो. त्यांनी जे काही म्हणजे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचं तंत्र पुढे मांडलेलं आहे, मी त्याचं अनुकरणही करतोय. त्यामुळे पाळेकर गुरुजी हे स्वतः सांगतात, की आपल्याला गाय हवी आहे ती दुधासाठीच नको आहे. ती आपल्याला फक्त आणि फक्त शेण गोमूत्रासाठी हवी आहे. आता कोणताही जीव आहे जन्माला आलेला आहे, तो प्रजनन करणारच आहे. पण आपण सध्या असं झालेलं आहे, की आपण की नाही ते देशी गाईचं दूध मग ते इतक्या रुपयाने विकलं जाईल. तर आज झालंय असं, की आपण जर्सी आणि होल्स्टीन गाई, म्हशी ठेवण्यातनं जेवढे काही दुग्ध व्यवसायातनं जेवढे काही पैसे येतायत आपल्याकडे, तेच आपण देशी गाईच्या माध्यमातून कमवू पाहतोय. असं कुठेतरी एक मानसिकता आपली होत चाललेली आहे. त्याच्यावर कुठेतरी आपल्याला बंधन ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला देशी गाई हव्या आहेत. देशी गोवंश कायम राहिला पाहिजे. म्हणजे ज्या जाती लुप्त होत चालल्या आहेत त्यांचंही संगोपन झालं पाहिजे. पण त्यांचं शोषण होता कामा नये. आणि देशी गाय सांभाळण्यामागे दूध हा आपला मुख्य उद्देश कधीच नसावा. मगाशी माधवीताईंनी पण एक खूप छान सांगितलं, की आपण रामायण, महाभारत वगैरे सगळं बघतो, टीव्हीवर सुद्धा बघतो. पण आपण लक्ष देऊन बघत नाही. आपल्याला माहिती असेल, की श्रीकृष्णाने एका वेळेला स्वतः म्हटलं होतं, की नाही आपल्या गोकुळातनं काही म्हणे दूध, दही, लोणी काही बाहेर जाणार नाही. बाहेर जाणार नाही याचा अर्थ काय? की मोठी नगरं आहेत, मोठी शहरं आहेत, ते मागणी वाढवतच जातील आणि ते मागणी वाढवत जातील म्हणून आपण गोधन किती वाढवायचं? याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे. बरोबर? तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. हे जे आजचं सगळी ही जी चर्चा आहे, ही आमचा मुख्य हेतू आज आहे, की शेतकऱ्यांना ही शेती कशी लाभदायक होईल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी शेतकरी हा दुग्ध व्यवसायात अडकलाय का? आणि जर्सी आहे, होल्स्टीन म्हशी वगैरे पाळल्या जातायत. दुधासाठी जनावरं ठेवली जातायत किंवा कुक्कुटपालन केली जाते, शेळी पालन केलं जातंय. तर हे खरोखर किती नफ्याचं आहे, हे शेतकऱ्यांनी स्वतःचं स्वतः थोडंसं एकदा परीक्षण करणं आवश्यक आहे. आणि एक मिनिट मी थोडं चॅट बॉक्समध्ये बघतो आणि एकच मिनिट मला थोडं आणखी द्याल प्लीज. हो, हो. एकच मिनिट. हां, मगाशी एक मुद्दा मांडला गेला होता मांसाहाराबद्दल. तर मांसाहार हे एकेकाळी मर्यादित होतं तोपर्यंत ते निसर्गाला सुद्धा परवडण्यासारखं होतं. आजच्या घडीला निसर्गाला हे काहीच परवडण्यासारखं राहिलेलं नाहीये. कारण मनुष्य म्हणून आपण सगळेच जण फक्त स्वतःला माझी भूक कशी भागेल, माझी गरज कशी भागेल, माझं काय म्हणता येईल, मला एक आर्थिक उत्पन्नाचं साधन कसं उपलब्ध होईल, फक्त एवढ्यावरतीच आपलं लक्ष केंद्रित राहिलेलं आहे. आणि त्यामुळे ही आजची जी जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल ही जी मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली आहे, त्याचं कारण हे त्याच्यातच आहे. आपण अगदी काय म्हणतो, की दुष्काळी भागात गेलो किंवा पर्जन्य छायेच्या भागात जरी कुठल्याही गावात गेलो, तरी आपल्याला हे नक्की लक्षात येतं, की तिथे गेल्या काही वर्षात आपण बघतो, की आपल्या गावांमध्ये सरसकट बोरवेल आणि ह्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे. आणि आम्ही शहरी नागरिकही त्या गोष्टींना खूप जबाबदार आहोत, की आम्ही आमच्या हेतूसाठी म्हणून का होईना, की सगळीकडे धरणं उभारून ठेवलेली आहेत आणि त्यातलं पाणी आम्हीच घेतोय. जे खरं तर शेतीसाठी गेलं पाहिजे होतं. आणि जिथे-जिथे शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे, तिथे शेती तंत्रच चुकीचं राबवलं जातंय, की जसं की रासायनिक शेती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी तोट्यात आहेत आणि कुठेतरी मग ते शेतकरी आत्महत्या असेल किंवा शहरांकडे धाव घेणं असेल, ह्या सगळ्या समस्या त्याच्यातनं निर्माण झालेल्या आहेत. पण एक मी मगाशी पुन्हा जसं माझ्या पहिल्या ह्याच्यात बोललो होतो, की कुठेतरी आपण स्वतः काय करू शकतो? आपल्या स्वतःच्या ज्या अडचणी आहेत त्याचं नेमकं थोडंसं आपणही परीक्षण करून त्याच्यावर सोल्युशन आपणच आपलं काढलं पाहिजे. आणि याच्यामध्ये मी जसं म्हटलं, की शेतकरी हा उत्पादक आहे. तर उत्पादक आणि ग्राहक या दोघांचं काय म्हणता येईल, की एक नातं निर्माण होऊन त्याच्यात सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे. आणि जर आपल्याला आपल्याला काय म्हणता येईल, की शरीराच्या पोषणासाठी म्हणून जर आपल्याला आवश्यक
किती सगळ्या गोष्टी पाहिजेत, तर त्याच्यात दूध असलंच पाहिजे असं कुठेही नाहीये. दुधाला पूर्णान्न म्हटलेलं आहे आयुर्वेदातही. पण म्हणून 1 लिटर दुधामागे किती लिटर पाणी खर्च करून आपण ते उपभोगायचं, त्याच्यापेक्षा कदाचित आहेत त्या ज्या आपण बघतो आहोत, की इतकीची इतकी जनावरं सांभाळणं सुद्धा आपल्याकडे बघतो आपण दरवर्षी कुठेतरी चारा छावण्या वगैरे लावाव्याच लागतात. त्याच्यात आपल्याला देशी गोवंशही दिसतो आणि बाकी जर्सी, होल्स्टीन म्हशी हे सुद्धा दिसतात. तर देशी गाई असल्या तर आनंदच आहे. काही म्हणजे काही हरकतच नाहीये. पण त्यांचा उपयोग हा शेतीसाठी झाला तर जास्त योग्य आहे आणि ते सुद्धा एका मर्यादित कालावधीपर्यंत कदाचित 5 वर्ष, 7 वर्ष, की जोपर्यंत आपल्या जमिनीचा पोत पुन्हा जागेवर येत नाही. त्याच्यानंतर आपल्याला गायींचं शेण गोमूत्र नेहमीच हवंय का? मग शेण गोमूत्र पाहिजे म्हणून अधिकाधिक जनावरं वाढवायचीच का? तर असं कुठेही नाहीये. आपले पूर्वज शेती करतच होते नैसर्गिकरित्या. तर आजच्या चर्चेतनं मी एवढंच एक माझं मत पुढे मांडू इच्छितो, की ह्या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे तुमचं बरोबर आहे, आमचं चुकीचं आहे वगैरे हा अजिबात हेतू नाहीये त्याच्यातनं. याच्यावर एक चांगली काय म्हणता येईल एक चांगल्यारीत्या चर्चा होणं आवश्यक आहे. काही माहिती आपण आमच्याकडनं घ्यावीत, ही एवढीच एक प्रामाणिक इच्छा आहे. कुठेही चुका काढायच्या आहेत किंवा असं काही हेतू नाहीये. याच्यावरनं उलट एक सकारात्मक चर्चा व्हावी आणि म्हणजे त्यातनं आपण एक पुढे चांगल्या रीतीने कशी वाटचाल करू शकू, हाच ह्याच्यातला उद्देश आहे. धन्यवाद. आणि तोडगे उपलब्ध आहेत. नैसर्गिक शेती करताना सुद्धा मी पुन्हा पुन्हा सांगतो, की हो गाय सुरुवातीला एक 5 वर्ष तरी आपल्याला लागणारच आहे. कारण आपण आपल्या जमिनी इतक्या खराब केलेल्या आहेत, की त्या सुधारण्यासाठी आपल्याला कदाचित एक 5 वर्ष गायींचा आधार घ्यावा लागेल. आणि आपल्याकडे आहेत ना भरपूर गायी आहेत, ज्या आपण गोशाळेत पाठवतोय किंवा कत्तलखान्यात पाठवतोय. त्याच आपण सांभाळू शकलो आणि पाळेकर गुरुजींनी जे पंचस्तरीय मॉडेल्स दिलेले आहेत, फळबाग शेतीचे मॉडेल्स दिलेले आहेत. त्याच्यातनं आपल्याला उत्पन्नही घेणं शक्य आहे आणि गायींसाठी चाराही निर्माण करणं शक्य आहे. पण ते एका मर्यादित कालावधीपर्यंत. असं होता कामा नये, की पाळेकर सरांनी एक चांगलं मॉडेल दिलंय म्हणजे गायींची संख्या वाढवत बसा. असं ते स्वतःही कुठे सांगत नाहीत. त्यामुळे आम्ही यावरती आणखी सकारात्मक चर्चेसाठी नेहमीच उपलब्ध राहू. काही हरकत नाही. धन्यवाद. आपल्याला खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आला आहे आणि त्या बाबतीत मी आपले खूप आभारी आहे. ही चर्चा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही हेल्दी चर्चा व्हावी अशीच आमची इच्छा आहे. आम्ही प्रयत्न करतोय सगळे कमेंट्स आणि प्रश्न वाचून तुमचं ॲड्रेस करणं. परत परत तोच मुद्दा येतोय, की आपण दुधावर फक्त का फोकस करतोय आणि गायींवर. तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे आपल्या देशामध्ये. एक कंपॅरेटिव्ह स्टडी केली तर आपण कुठलंही सोल्युशन शोधताना कुठला मोठा सर्वात प्रॉब्लेम आहे हा आयडेंटिफाय करून त्याचं सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे आम्ही डेअरी हा विषय आता घेतला आहे. बाकीच्या प्राण्यांचाही प्रॉब्लेम आहे. पण आपलं डेअरीचं उत्पादन जगात खूप जास्त मोठं आहे. त्यामुळे आपण थोडा आपला अ, अ, वेळ हा विषय आपला स्वतःचा रिसर्च करून सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. मी चॅट बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटचे लिंक टाकते. तिथे जाऊन तुम्ही आमचे रिसोर्सेस बघू शकता आणि आम्हाला ईमेल सुद्धा लिहू शकता. हा स्टडी लोकांना सध्या नवीन आहे समजण्यासाठी म्हणून थोडा वेळ लागेल. पण आपण एक ओपन माइंड ठेवून हा विषय नक्की समजून घ्यायला पाहिजे. इथे संजय कोलते आणि अनंत यांनी हात रेज केला आहे. अनंत आपण आपला प्रश्न प्लीज विचारताल का? हा, थँक्यू माधवी. मला येस. ऍक्च्युली खूप छान वाटलं. तुमचा प्रयत्न खूप छान होता आणि तुम्ही आधीच क्लिअर केलंय की तुम्ही याच्यातले एक्सपर्ट नाही, त्याच्यामुळे मी एक्सपर्टीज बद्दल काहीच प्रश्न विचारणार नाही. मला ऍक्च्युली तुम्ही जे काही डेटा रेफरन्स जमा केला होता त्याचे काही ऑथेंटिकेट रेफरन्सेस वगैरे तुम्ही देऊ शकता का? नंबर 1. हो, हो. नंबर एक मिनिट म्हणजे मी बोलतो. पुष्करनी पण खूप चांगल्या प्रकारे आधीच क्लिअर केलं की बऱ्याच गोष्टींमधला समन्वय आणि ताळमेळ व्हायचा आहे अजूनपर्यंत. आणि येस, आय टोटली ॲग्री टू इट अँड थँक्यू पुष्कर की तुम्ही आधीच क्लिअर केलं. माधवी, आय थिंक आपण ह्या गोष्टीवरती याच्या आधी पण बोललो असू किंवा नसू, आय डोंट नो. पण मला अजूनही पण ही गोष्ट पटत नाहीये
की डेअरीमध्ये फक्त दुधालाच टार्गेट करायचं आणि डेअरीचे बाकीचे सगळे प्रॉडक्ट्स वापरायचे किंवा नाही वापरायचे याच्याबद्दल अजूनही एकमत होतंय किंवा नाही हे अजून पण ठरत नाहीये. ठीक आता आहे. हे येस. तर झालं का? मला असं म्हणायचं आहे की दूध नाही तर दुसरं सबस्टिट्यूट किंवा आहे किंवा नाही हे सगळं आपण नंतर ठरवू. पण आज त्या इंडस्ट्रीमध्ये जेवढी लोक आहेत त्याच्यातली काही खूप श्रीमंत असतील, काही खूप गरीब असतील. तर श्रीमंतांसाठी आपण ठीक आहे वेगळा विचार करू, पण जी आज काय म्हणतात त्याला समाज जो रंगला गाजलेला आहे आणि त्यांना जी खरीच गरज आहे त्यांच्या आपण सोल्युशन देणार आहोत. नंबर 1. नंबर 2, जे प्रत्येक वेळेला बोलतोय की डेअरीमध्ये अशा प्रकारे स्लॉटरिंग होतं, अशा प्रकारे ट्रीटमेंट मिळते. तर असं एवढ्या तुमच्या स्टडीमध्ये असं एक पण उदाहरण मिळालं नाही का की जिथे बेसिकली खूप छान प्रकारे एखादी गोशाळा आणि एक काय म्हणतात त्याला सोल्युशन दाखवता येईल की बाबा तुम्हाला करायचंच आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने करा, म्हणजे तो एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक शेतकरी म्हणून जेव्हा काम करतात लोक, म्हणजे ते एक ते व्रत म्हणून घेतलेलं असतं त्यांनी शेतीचं. मला नाही वाटत की भारतातला कुठलाही शेतकरी जेव्हा तो स्वतः शेतकरी असतो तो स्वतःहून जमिनीची वाट लावेल किंवा त्या गोधनाला मुद्दाम छळेल किंवा काही गोष्टी रेप सारख्या ज्या तुम्ही दाखवायचा प्रयत्न केला तशा पद्धतीने जेवढा माझा अभ्यास आहे किंवा वय आहे किंवा जेवढा अनुभव आहे त्याप्रमाणे मी आजपर्यंत एकही शेतकरी असा बघितला नाही की जो एक गोधनाला आपलं अशा पद्धतीने ट्रीट करेल. इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा हे ड्रॉबॅक्स होतातच. ठीक आहे. आता ह्याच्यातला ऑर्गनाइज पार्ट जो आहे तो इंडस्ट्रियलायझेशन झालेला आहे आणि अनऑर्गनाइज पार्ट आहे तो इंडस्ट्रियलायझेशन न झालेला आहे. म्हणजे माझ्या मते तिथे डेफिनेटली अशा पद्धतीची ट्रीटमेंट नसावी. कारण मी अजूनपर्यंत कुठल्याही घरामध्ये जिथे गोशाळा आहे किंवा गोठा आहे ज्यांच्याकडे 2 जनावर आहेत किंवा 3 जनावर आहेत अशा प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट दिली आहे असंही कधी बघितलेलं नाहीये. पण तुमच्या जर निदर्शनास आलं असेल तर मग कदाचित माझा अभ्यास थोडा कमी पडला असेल किंवा माझा अनुभव कमी पडला असेल. तर याबद्दल तुमचं टोटल मत काय आहे? म्हणजे आय थिंक मी माझा पॉइंट बोललोय. हो. थँक यू अनंत. तुम्ही खूप एलॅबोरेटली तुमचा प्रश्न घेतला आहे आणि मला आनंद आहे की आम्ही तुमचा प्रश्नाला उत्तर देते. तर बोलता बोलता तुम्हीच खरं उत्तर दिलं की याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन कमी आहे आणि आपण जे एक्सपिरियन्स केले ते तुम्हाला बहुतेक माहिती नाहीये. ही परिस्थिती आमची होती. आम्ही आमचं काम सुरू करण्याआधी. त्यामुळे आम्ही कुठेही बोट दाखवू शकत नव्हतो. पण आम्ही आता ऑन द ग्राउंड काम सुरू केलं आहे आणि आम्ही माझ्या गावातूनच सुरुवात केली आहे आणि सगळीकडे 1-2 गायी असली तरी हा डॉक्टर येतो किंवा हा मनुष्य येतो ज्याला ट्रेन केलेलं असतं आणि तो आर्टिफिशियल इन्सेमिनेशननीच गायीचं ला गर्भवती करतो. तर ही एक वस्तू परिस्थिती आहे आणि आता इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे त्यांना प्रॉफिटच बघायचं असतं. त्यामुळे माधवी एक मिनिट तो हा. त्यांचा मेन फोकस. एक्सक्यूज मी माधवी, हा जो माणूस येतो किंवा जो काही इन्सेमिनेशन करायचा प्रयत्न करतो आय थिंक मग तो माणूस चुकीचा आहे ना. याचा अर्थ इंडस्ट्री चुकीची नाही किंवा अनऑर्गनाइज इंडस्ट्री चुकीची नाही आहे. उलट मी म्हणेल की तो बिचारा काम करणारा आहे. त्याला काम नाही म्हणून तो हे काम हातात घेतो. त्याला इन्स्ट्रक्शन्स कोणी दिलेले असतात? इंडस्ट्रीनी. तो त्यांचा एम्प्लॉयी असतो. त्यामुळे कारणीभूत इंडस्ट्री आहे. त्याला बहुतेक त्याचं काम आवडतही नसेल. पण आजकाल रोजगार मिळवायला माणूस काहीही काम पत्करू शकतो. कारण ही हॅज नो चॉईस. तर ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आणि हे जे थोडेफार लोक आहेत, हेच या गोष्टीतून पैसे कमवतात. तर मी जेव्हा आमच्या गावात विचारलं, की तुम्ही दूध कुठे पाठवता? तर ते म्हणाले कोऑपरेटिव्हला जातं. मग म्हटलं ही कोऑपरेटिव्ह कोणाची असते? तर ही बहुतेकदा म्हणजे 100% ॲक्चुअली पॉलिटिशियन्सचीच असते. तर हे काहीच खिसे भरत आहेत आणि बिचाऱ्या शेतकऱ्यालाची काहीच प्राप्ती होत नाही. त्यामुळे ज्या हेतूसाठी या कोऑपरेटिव्ह सुरू केल्या, तो हेतू या मिळालाच नाहीये. आणि यांची परिस्थिती बिकट अशीच होत चालली आहे आणि ह्यांना जास्त पटीने खायला लागतं. त्यामुळे शेतीतलं उत्पादन म्हणजे अजून इंडियामधला अभ्यास नाहीये, पण जागतिक 80% फीड इज गोइंग टू ॲनिमल्स. तर आपल्याला इथे इंडियामध्ये काही ठोस रिसर्च नसल्यामुळे आपल्याला ती बोट दाखवता येत नाही, की हे सगळं अन्न
आपल्या प्राण्यांकडे जात आहे. आणि आमची संस्था आता हा रिसर्च हातात घेतला आहे लँड यूजचा आणि प्रोडक्टिव्हिटीचा, की हे अन्न पिकवलेलं नेमकं जातं कुठे. तर हे लवकरच उलगड त्याचा होऊन जाईल. आम्ही हा रिसर्च इकॉलॉजिकल सोसायटी बरोबरच सुरू करतोय. तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या एक्सपर्ट्सला माहिती असून सुद्धा आणि ह्याची अर्जन्सी असून सुद्धा त्यांनी ह्याच्याकडे कानाडोळा केला आहे. पण आम्ही पर्सिस्टंटली त्यांच्या मागे लागले आहोत, की आपण हे सगळं बघायला पाहिजे आणि ह्याचा उलगडा करायला पाहिजे. अ, आपल्या प्रश्नाला याच्यावर पूर्ण उत्तर काय? हां. येस पुष्कर. हा याच्यावर मी फक्त एकच मुद्दा मांडू इच्छितो. चांगला प्रश्न विचारलाय अनंतजींनी. मुद्दा असा आहे अनंतजी की कोणीतरी म्हणजे तो शेतकरी असेल किंवा शेतकरी नसेलही, पण ज्यांच्या कोणाकडे गोधन आहे किंवा काही जर्सी होल्स्टीन म्हशी जे काही आहेत, त्यांना दूध हवंय म्हणून त्यांना त्या गायी लावणं अपरिहार्य आहे आणि म्हणून तो वेटरनरी डॉक्टर इंजेक्शन लावायला येतो. तो काही स्वतः येत नाही तिथे. आणि मुद्दा आपला एवढाच आहे. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आता आता अगदी लगेच आज आपण अगदी म्हटलं तर नाही, त्याच्यावर बरेच शेतकरी अवलंबून आहेत, बरीच बाकी इतरही लोक रोजगारासाठी अवलंबून आहेत. पण एक साधी गोष्ट आता आपण जे एक वर्षभर अनुभवलेले हे आपल्याला विसरून चालणार नाहीये, की एक कुठल्या तरी प्राण्यांपासून निर्माण झालेला कोरोना सारखा व्हायरस किंवा बर्ड फ्लू म्हणजे ते कोंबड्यांपासून झाला, कशापासून झाला, विविध जनावरांपासून काहीतरी व्हायरसेस येत आहेत. एका कोरोनानं वर्षभर अख्ख्या जगाची अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलं. सगळं ठप्प झालेलं आहे. किती आर्थिक मोठं नुकसान झालेलं आहे. किती लोकांच्या काय जनावरं घेण्यासाठी किंवा बाकी कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, कितीतरी लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत आणि ते त्यांचं कुठेतरी सगळं विस्कळीत झालं. आपल्याला हे विसरून चालणार नाहीये, की हे असे पॅन्डेमिक्स वगैरे सुद्धा या गोष्टीतनं निर्माण होत आहेत. पॅन्डेमिक तर मी म्हणतो चला गेल्या वर्षी आलाय. माधवीजींनी मगाशी जसं सांगितलं, की आपण भारत हा जगात सध्या 1 नंबरला डायबिटीजच्या बाबतीत. डायबिटीजही सोडून द्या. महिलांमध्ये सुद्धा मासिक पाळीच्या संबंधित वगैरे जे आजार आता आपण बघतोय एक निर्माण होत आहेत, ते कशातनं येत आहेत? ते असेच या वारेमाप दुधाच्या आणि याच्या सेवनातनं येत आहेत. दूधच फक्त नाहीये, मांसाहाराच्या सेवनातनं येत आहेत. चुकीचं तेल म्हणजे काय म्हणतो भेसळयुक्त तेल वगैरे तो मोठा विषय आहे आणखी. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, की सगळ्याच पुष्कळजी, सॉरी गोष्टींवरती टू थोडंसं. स्टॉप यू. हां, प्लीज, प्लीज बोला. तुम्ही दुधाबद्दल काहीतरी बोललात की त्याच्यामुळे हे सगळे आजार येत आहेत. म्हणजे माझ्या दूध पिण्यामुळे किंवा न पिण्यामुळे हे जर आजार थांबणार असतील तर मग मी आताच दूध पिणं बंद करतो. हां, मी म्हणून म्हटलं मगाशी आपण जे विचारलात, की व्हॅलिड काही डेटा आहे का? तर आपण थोडंसं इंटरनेटवर बघितलत, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्सवर पण बघितलत आणि याचा थोडा लिंक लावायचा प्रयत्न केला, तर आपल्याला स्वतःच लक्षात येईल. म्हणजे आम्ही एक स्पेसिफिक मुद्दा मांडतोय, असं आम्ही काही घोडं दामटवतोय असं अजिबात नाहीये. आणि मगाशी सुरुवातीलाच जसं सांगितलं, की एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला ज्या काही गोष्टी आढळतायत आणि आम्ही एकटे नाही आहोत, जगभरात या गोष्टींवरती रिसर्चही सुरू आहे. त्यातले काही विषय आपण आपल्या पुढे मांडू इच्छितो आणि माझ्या मांडलेले आहेत. कुठल्याही अनुभवामध्ये मला दुधामुळे असे आजार होतात असं कुठे वाचनात नाही आलं. तसा काही रेफरन्स असेल तर प्लीज शेअर करा. अगदी आमच्या नक्की. वेबसाईटवर हे सगळे रेफरन्सेस आहेत. मी आत्ताच त्याची लिंक शेअर केली आहे. तर की हे तुम्ही पॅन्डेमिक किंवा असे आजार दुधामुळे होतात. रिसोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही हे सगळे हे बघू शकता. अ, दुधाचे जे प्रॉब्लेम्स आहेत. हा रिसर्च आपल्या देशात अनफॉर्च्युनेटली झालेला नाही आहे. पण बाहेरून खूप त्याचा प्रसार झालाय आणि हे पुस्तकाचं नाव देते डॉक्टर एन.के. शर्मा यांनी बरेच वर्ष हे लोकांना सांगायचा प्रयत्न करतात आहेत, की दूध कसं विष आहे. हे अगदी म्हणजे मलाही पटलं नसतं काही वर्षापूर्वी. मी स्वतः हा रिसर्च करायला लागले त्यामुळे मला ह्या गोष्टी कळाल्या. अगदी यांना कॉन्टॅक्ट पण करता मा येईल. माधवीजी, हां, हं. मी मगाशी जो मुद्दा मांडत होतो तो मला एक फक्त पूर्ण करू द्याव्यात प्लीज. सुरू द्या. काही आणखी त्याच्यानंतर 1-2 कमेंट्स आलेत. काळेजी आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, की A1 दूध वगैरे याच्यामुळे डायबिटीज होतो. हो, तेही आता बरेचसे त्याबद्दलचे अभ्यास वगैरे पुढे आलेले आहेत. आजचं म्हणजे सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, की आजचा एक जो आपण विषय हाती घेतला आणि जो एक मांडू इच्छितो आहोत विषय, तो इतकाच आहे, की आता ठीक आहे जर्सी होल्स्टीन आणि म्हशीच्या दुधामुळे आजार होतात, डायबिटीज वाढतो, नाही वाढतो याबद्दल बरचसं संशोधन झालेलं आहे किंवा लोकांना इच्छा असेल तर त्यांनी जरूर करावं सुद्धा. मुद्दा इतकाच आहे, की चला जर्सी होल्स्टीन नाही आपण फक्त देशीच गाई ठेवायच्या आणि वाढवायच्या असं जर ठरवलं,
तर आपण फक्त असा विचार करू की आपल्याकडे एकच पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवरती ठिकठिकाणी ठराविक तेवढाच पाऊस पडणार आहे. तो अचानक कोल्हापूर सांगली सारखा जरी झाला तरी तो पुढे आपल्याला सोडून द्यावा लागतो. तो काही सगळा आपण साठवत नाही. म्हणजे या जनावरांसाठी आपण जे काही गोधन वगैरे आपल्याकडे असेल, त्याला शेवटी चारा लागणार आहे, पाणी लागणार आहे. ते सगळीकडे समान प्रमाणात उपलब्ध नाहीये. आणि त्याची मग किती संख्या वाढवायची? आणि मी म्हणून म्हटलं, की आपल्याला गोसेवा करायची आहे, गोपालन करायचं आहे, आनंद आहे काही म्हणजे ठीक आहे, हरकत नाही काही. पण ते करताना सुद्धा त्यांची संख्या किती असावी? जसं आपण म्हणतोय, की आपलीच जर संख्या मनुष्याची संख्या जर पृथ्वीवरती 700 आणि 800 कोटी झालेली आहे, तर आपण बघतोय, की सगळ्यात ताळमेळ बिघडलेला आहे. तर गोधन सुद्धा किती असावं? ह्या जेव्हा गायी आणि गुरं सगळी आपल्याकडे गावांमध्ये आधी मोकळी होती, भरपूर त्यांना चरायला जागा होती, तेव्हाही त्यांच्यावर नियंत्रण होतं कारण का त्यावेळेला आपल्याकडे हे काय म्हणतो वाघ आणि बिबटे वगैरे ह्यांच्या मार्फत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं जात होतं कुठे ना कुठे. लिमिटेशन्स निसर्ग ठेवतच असतो. त्यामुळे आपली लोकसंख्या वाढली आणि आपली दुधाची गरज खूप वाढलेली आहे म्हणून त्यांची संख्या वाढवून आपण तो समतोल नाही बिघडवू शकत. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो, की आपण एकाच वर्षामध्ये दुष्काळ, पूर, ढगफुटी हे सगळंच अनुभवतो आहोत. या सगळ्याचं कारण जर आपण पुन्हा जाऊन बघितलं तर हे इंडस्ट्रियलाइज्ड ॲनिमल ॲग्रीकल्चर जे चाललेलं आहे, हे आहे. रासायनिक शेती आहे. बरेचसे मुद्दे आहेत याच्यासाठी. नाही, याचं मूळ कारण जे आहे ते वारेमाप वाढलेली आपली जनसंख्या आहे. त्याच्यावर काम केलं तर आय थिंक पटकन लवकर सोल्युशन मिळेल. आपण हो ना, जे पण मग आता जनसंख्या वाढते म्हणून मग आता दूध वाढवायचं ते म्हणून म्हटलं ना, की आधी कोंबडी का आधी अंड असा तो खेळ होऊन बसतो आणि आपण त्याच्यावरती लक्षच मुख्य देत नाही. प्रॉब्लेमला बगल देऊन आपण दुसरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. मुख्य प्रॉब्लेम आपल्याला कळतंय, आपण समंजस आहोत की जनसंख्या हे मोठं कारण आहे. बरोबर मग आहे. त्याच्यावर काम केलं पाहिजे ना. हे बघा मी काय म्हटलं, जनसंख्या हे सुद्धा शेवटी कोणाच्या हातात आहे? प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे, की ते आपल्याला जेव्हा दिसतंय, की समस्या काय आहे, तर त्याच्यावर आपण तोडगा कसा करायचा हे आपल्याला माहित आहे. तसंच दूध आम्ही इतकंच मांडू इच्छितोय, की एकदा तुम्ही पाहिजे तर एक प्रयोग करून बघा. महिनाभर करा, 2 महिने करा अगदी, की ज्यांच्याकडे स्वतःच्या गाई म्हशी नाहीच आहेत, गायच नाहीये, जे आपण दुसऱ्याकडनं घेतो आहोत. तर 1 महिना 2 महिना प्रयोग करून बघा, की समजा आपण दूध नाही प्यायलो, तर त्याला पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याकडे कडधान्यांपासून सगळेच आहेत. आपल्याकडे चौरस आहार आधीपासून आहे ना. बाकी देशांमध्ये नसेल, पण भारतात नक्की आहे चौरस आहार. एक प्रयोग करून बघू शकता आपण. धन्यवाद. अजून एक प्रश्न आहे, इफ यू आर टॉकिंग अबाउट ग्लोबल वॉर्मिंग देन वी शुड स्टॉप युजिंग ऑल मॉडर्न टेक्नॉलॉजीज विच आर मोर डिस्ट्रक्टिव्ह दॅन डेअरी. अश्विनीजी, आपण हा जो मुद्दा मांडला आहे तो खरं बरोबर नाही आहे. कारण आत्ताच मी तुम्हाला जी हे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यामध्ये थोडक्यात कंपॅरिझन राहिलं, पण इतर फॉसिल फ्युल्स मुळे जो तुम्ही म्हणताय हा जो प्रॉब्लेम क्रिएट झालाय त्याच्यापेक्षा ह्याचा वाटा खूप मोठा आहे. म्हणजे FAOची स्टडीप्रमाणे अगदी 14% हा जो खूप कन्झर्वेटिव्ह नंबर आहे तो घेतला तरी हा फॉसिल फ्यूलपेक्षा जास्त आहे. आणि इन रिॲलिटी हा नंबर 51 पासून 87% पर्यंत जातोय. त्यामुळे हा खूपच डेंजरस प्रभाव आहे ह्या ॲग्रीकल्चरचा. आणि सगळे भांडवलशाहीचे इंटरेस्ट असल्यामुळे ते सगळं कंट्रोल गेल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही जर IPCCचे रिपोर्ट सुद्धा बघितले, आमच्या वेबसाईटवर तुम्हाला हे सगळं मिळेल इन्फॉर्मेशन. हे सगळे जे ऑफिशियल डेटा आहे तिथे तुम्ही चेक करू शकता की ॲनिमल ॲग्रीकल्चरचा इम्पॅक्ट बाकी प्रोडक्शनच्या कंपॅरिझनमध्ये किती जास्त आहे. रामजी, तुम्हाला हे उत्तर द्यायचंय का? सुरेखाजी विचारतात आहेत, नैसर्गिक गाय आणि कमर्शियल गोठ्यातल्या गायीमध्ये फरक आहे असं ते म्हणत आहेत. त्यांना असं म्हणायचं नैसर्गिक गाय आणि कमर्शियल गाय म्हणजे नैसर्गिक गाय म्हणजेच आपल्याच पुरतं
आपल्या शेतीपुरतीच वापरायची आणि तिचं म्हणजे तिचा जीव आहे तोपर्यंत तिला आपल्यामध्ये सांभाळायचं, म्हणजे ती ती थोडक्यात नैसर्गिक गाय आपण म्हणू शकतो. पण कमर्शियल म्हणजे फक्त एकदा ती दूध द्यायची बंद झाली की तिला मग सोडून द्यायचं कुठेतरी, हा त्याचा अ, स्पष्टपणे अर्थ होऊ शकतो. आता मी इथं पंढरपूर म्हणजे माझं गोपाळपूर गाव आहे. आता माझ्या आसपास मी बघतो देशी गाई तर कुणाकडे नाहीत, पण सगळ्यांकडे जर्सी गाय आहे. तर जर्सी गाईचं काय केलं जातं की अ, त्या फक्त वासरू आहे. वासरू झाले की वासरू पहिल्यांदा कत्तलखान्याला दिलंच जातं ते, आणि जर्सी गाईच फक्त दूधच काढलं जातं आणि ते विकलं जातं. आणि त्याही गायी 2-4 वेते गेले की पुन्हा अजून विकल्या जातात. पुन्हा नवीन अशा सगळ्या गोष्टी इथं चालत आहेत आणि हे तुम्हाला दाखवू शकतो. हे काय रिअल आहे ह्याच्यामध्ये. Yeah, so one of the things which I would like to highlight, we are not really, you should ask the question, how come India is the second largest producer of beef in the world, exporter? एक्झॅक्टली. If we are not, if we are only doing cattle rearing for milk and for whatever manure, why is it that we are the second largest exporter of beef? I think India is exporting a lot of things like the technologies, like a lot of things. Like beef is one of them. And I don't So- know, like, I mean, we are not consumer because, as I said in my chat, Doesn't matter, we are friends- consumers. Yeah. So it doesn't matter, we are consumers. Yeah, please go ahead. Yeah, I have so many friends who are consuming everything, everything else, whatever the available non-vegetarian food, Yeah. except the beef. Correct. You are right. So my concern, my answers, my questions or my concern or my confusion is still not being answered. Why only dairy? Why only cow milk or dairy milk? No. You, I mean, there are lots said of that things against, which we are yeah. doing. We are against all the forms of animal exploitations, but other things are already known, like whether it is goats or hens, we are already seeing the ill effects of that, with bird flu and all that. So it is like well out in the public that these are harmful, and we should whatever also stop that. But unfortunately, nobody is ever known that we are the second largest exporter of beef. We are almost there, not even second, we are close to the first. We are not consuming, we are exporting. So what is happening is all these cows which are emitting, for which there is a lot of maintenance happening in terms of their feed, the water usage. So, and all of that, it's not even, it's getting exported. So what is happening is our natural resources are getting exported. That is for everything what we are exporting, not just the cows or the dairy. Everything whatever we are exporting, the natural resources are I being would like exported. to add to this, Sanjeev. Can I say something? Yeah. Ashwini, I think you have been with me in Ecological Society. We did our course in sustainable living and conservation of natural resources. आणि आपण लाईफ सायकल अनालिसिस शिकलो होतो. जर आपण दुधाचा लाईफ सायकल अनालिसिस शिकलो, समजलो, तर यू विल अंडरस्टँड की दुधाचा इम्पॅक्ट किंवा त्या लाईफ व्हॉट एव्हर गोज ऑन इन द लाईफ सायकल अनालिसिस इज मच मोर देन व्हॉट इज हॅपनिंग विथ द अदर प्रोडक्ट्स दॅट वी आर प्रोड्युसिंग. We need to apply our knowledge which we have learned at Ecological Society to analyze these things and understand how many resources are being used for production of dairy alone. It is staggering, it is shocking, and because it is the most, we have to be honest in our conscience and urgently address this. It's very important. Then Yeah. म्हणजे sorry, उसाचा ma'am, effect just होत one नाही का last काही? statement I would like to put. Sorry. So last one उसाचा काही statement I effect would आहे like का? to put. So sorry, I'll just I make a think statement somebody is and asking I'll about, yeah, go on sure, mute. yeah. So stop using milk products is what I'm going to contribute, and then even if I'm using like a private vehicle, or even if I'm using all the appliances or the lifestyle appliances what I'm using,
that is still okay, but just stop drinking milk or the milk products. That is going to make a lots of impact. That No, is no, what that is is not, the no, No, that no, is not, that is not that the is way to not, look no, at it. that is not what we are saying. We have to look at a holistic solution. So if somebody is saying, okay, I am going to, stop drinking milk and drive some other vehicle and which is going to cause a lot of pollution, that is not at all. See, there are enough institutions, enough organizations which are highlighting the ill effects of fossil fuel and all that. But that is not enough. That is just not enough, because this is one of the larger emitter of methane and nitrous oxide, which is like what Madhavi said, it is a more dangerous gas than carbon dioxide. So we need to reduce all our consumption, but here also we need to reduce substantially, because one is, like we had said, this is getting exported. Can I add something, please? Yes, please. Yes. Yeah, hi. I'm very sorry I don't speak Marathi, but since we are speaking in English, I thought that I could actually say a few words. So what your concerns about, Ashwini, I think they're very, very valid with concerns. Also because for the last number of years that we've been talking, especially about climate change, we have really been fixated on fossil fuels. And everybody is talking about fossil fuels, and every organization is fossil fuels, and it's very, very important to reduce our dependence on fossil fuels, to try and find renewables, to try and be as resource friendly as possible, to try and minimize the resources that we're using of all types on Earth. That is, we agree with you 100%. Now, the only thing is that both the IPCC, which is the Intergovernmental Panel on Climate Change in 2018, the very, very large and most extensive study by the University of Oxford that studied global farming agricultural practices about the most consumed agricultural goods on the earth in 2018. This Joseph Poore, who was the head of it, they have all concluded the same thing. And that is, not only does changing to a plant-based diet, it's the most effective way that we as individuals can actually contribute to mitigating and reducing, and even in many ways reversing climate change and environmental degradation. But both of these very important panels that are international, and they are not vegan, they don't have an agenda. Their only agenda is trying to save us from ourselves. They have all stated in very clear words that we can reduce our fossil fuel uses. We can reduce all of these other types of use to a minimum if we do not change our food habits. If we do not change to a plant-based food system, we are done for. That is the one thing, and nobody wants to talk about it. This is the reason we're talking about dairy specifically in this particular webinar. That's the name of the webinar. And we are talking about dairy because in India, we have the largest cattle population in the world. We have to assume that. You saw these slides that Madhavi showed about the density, the bovine density, about the water depletion, about forest fires. These are all related, and they all have to do with our absolute sheer craziness of wanting to reproduce and breed and breed and breed for milk consumption. That is the reason that we have it. It is milk consumption that is driving the breeding of cattle. Thank you. Now, the other side of milk consumption is, again, I would go back to the export of beef. Absolutely. Because we have made study that if it was just milk which is getting produced and supplied, none of the milk farmers would be actually in profit. First of all, they're getting subsidies. And the main reason why they are getting the real whatever benefit from rearing animals is the killing part. Without that, it is not sustainable for them. Because there's a huge cost of maintenance for all the cows. They cannot afford that just by selling milk. I have traveled to so many dairies. They will only profit at the end result of it. Absolutely. And so many dairies that I have visited, the small dairies that I have visited, they have said, usually they try and hide it. They don't want to use the words, but when you ask the right questions, they will say that the only time they really earn money is when they sell the male calves
and the mothers who have started to have a production of milk that was less than before. That they will say that. They don't get the money. Now, I'm talking about the smaller, owners, but they don't get much money at all. Most of them don't get really barely any money at all. They get their money when they sell the cows for slaughter. Whether they want to say the word slaughter or not, most of them will say, I don't know where they're going to. Or I sold them to the neighbor next door. They don't want to admit it. They know that this shouldn't be happening. They don't want to be doing this, most of these things, but they need money. And this is the reason that we want to really help farmers, dairy farmers, but all farmers who are using animals in one way or another for our food system to transfer to a plant-based economy, because it's better for them. It's much better for them. They're much cleaner, more hygienic. They don't have to grapple with this moral dilemma of what do you do when a cow is costing you more money than what you're getting back from her? Because we're just looking at her as a way of making money, that's all. That is our current system. And see, we also need to know what all we are importing. We are importing a lot number of pulses and all that, which can be very much grown in our country if that much land was freed, if we had reduced animals. So we are talking about good solutions where we get good nutritious food to our Indian population and not get into exporting of beef and exporting of all the natural resources and causing air pollution. So it has a huge impact, all of this. It's not just we're not just saying stop drinking milk. It's the entire cycle which we are trying to address and give solutions. It's unfortunate, but that is the truth. संजीवजी एक 2 मिनिटं मी फक्त मी डॉक्टर संजय कोलते बोलतोय. मी एक 2 मिनिटं फक्त ते कॅन्सरच्या बद्दलचा जो प्रश्न आहे सारखे सारखे त्याच्यावर ते डिस्कशन जाते म्हणून एक 2 मिनिटं फक्त बोलू इच्छितो. प्लीज. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक जणामध्ये कॅन्सरचे जीन्स असतात. त्याच्यामध्ये आपल्याला त्या कॅन्सरच्या जीनला आपल्याला चालना देण्यासाठी काही आपल्याकडे ज्या गोष्टी असतात त्याला कार्सिनोजेन्स असं म्हटलं जातं. तर या कार्सिनोजेन्समुळे कॅन्सर हा डेव्हलप होतो. तर जेव्हाही कॅन्सर हा डेव्हलप होतो ते कार्सिनोजेन असतं ते हे एक ॲनिमल प्रोटीन असतं. तर ॲनिमल प्रोटीन हे आपण कुठल्याही स्वरूपात आपल्या शरीरात घेतलं तर तो कॅन्सर हा वाढणार. त्याला इनिशिएशन ऑफ दॅट हे म्हणतात की प्रत्येकाच्या कॅन्सर जीनला म्हणजे बाजारातनं आणलेला फटाका हा स्वतःहून फुटू शकत नाही. त्याला एक ती काडी लागते, त्याची आग लागते, ती पेटली तर तो फटाका फुटणार. तसंच असतं की कॅन्सरच्या जीन्स मधला जो कार्सिनोजेन हा ज्याचा जो महत्वाचा घटक आहे तो घटक या कॅन्सर्सला या कॅन्सरच्या जीन्सला एक उद्दीपित करतो आणि त्या व्यक्तीला ती कॅन्सर डेव्हलप होतो. तर ॲनिमल प्रोटीन हे कुठल्याही पद्धतीने मग तो मांसाहार असू दे, दुधाच्या स्वरूपातला असू दे किंवा अन्य कुठल्याही पद्धतीने जे आपण माहिती नसलेल्या गोष्टी पण ज्या घेत असतो, जे ॲनिमल प्रोटीन त्याच्यातनं आपल्याला येतं, त्या सगळ्यांना तो कॅन्सर होण्याची शक्यता आहे. मग त्यात तुम्ही जर्सी गाई असू दे, देशी गाई असू दे किंवा कुठलीही असू दे, ॲनिमल प्रोटीन तुम्ही तुमच्या शरीरात घेतलं की कॅन्सरचा फटाका पेटणार. हे अधोरेखित झालेलं हे आहे. Thank you, Sanjay. You brought out a very important, explained it very well. I hope people understand the importance of getting this information. अश्विनी जी, तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की कार्सिनोजेन्स हे सगळीकडेच अवेलेबल असतात, पण कार्सिनोजेन्स हे प्लांट बेस्ड प्रोटीन मध्ये नसतात. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात विच आर प्रोटेक्टिव्ह. त्याला कार्सिनो प्रोटेक्टिव्ह म्हणतात. तर त्याला कॅन्सर हे मॅक्झिमम आणि ॲनिमल प्रोटीन आणि एक्सटर्नल फॅक्टर्सनी येतो. नागनाथजी, आपलं संजय आपलं झालंय का बोलणं? हो झालंय. नागनाथजी, आपला काहीतरी प्रश्न आहे का? आपला हात रेज केलेला आहे. नागनाथजी.
कोणाला आणखी काही प्रश्न असतील तर अगदी निसंकोचपणे विचारा. आपण त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करूयात. Can I add something? This is Sudesh. Yes, please. Please go ahead. Yeah, this is to answer a few questions like how true is the fact that Jersey cow's milk causes cancer? We'll have to understand. हमको एक बात समझनी होगी पहले कि जो डेयरी इंडस्ट्री में हो रहा है, one very important thing is one concept I should say is they call it induced ovulation. This they do because when they have huge number of cows or buffaloes, जब उनके पास बहुत सारे गाय रहते हैं, they want them to go pregnant at the same time, which is why they want them to be in heat at the same time, for which they use hormones. They inject hormones into the cows and buffaloes so that they go to heat at the same time. Now tell me, is this right? Is this right? Natural, we are not going with the nature, and the product, the milk and its product which come out of this cow or a buffalo which has been injected with the hormones to go into heat at a particular time is not natural, and definitely that would not be really healthy for us. Does anybody have any questions about this? Some cow and buffalo being injected hormones because they have to bring it to heat unnaturally, and you consume the milk of that cow and buffalo, which will never be good for us. And they have also come with a new technique called which is artificial, which is induced lactation, which means the cow, if it is not capable of going pregnant, but naturally any cow or buffalo has to go pregnant, and then only she will produce milk. But now they have come up with a technique, a cocktail of hormones, which will force a non-pregnant cow or a cow which is not capable of going pregnant to produce milk. Now you tell me, if somebody consumes such milk, what will happen to them? Cancer, कुछ भी हो सकता है उसको. I know people personally. Exploitation is there everywhere, No, it's not. including plant-based the products, the new seeds which are coming in the market. They're all factory made. They're all, this is just the health aspect. Let me come to the ethical aspect. Miss Ashwini ji, now tell me, do you support the beef industry? Do you support the beef industry? I'm not supporting anything. I'm just asking. I mean, since from the beginning, I'm just asking why only dairy is being targeted. Why the meat? No, dairy is not just target. हमने बस dairy का issue is this is the subject. Yeah, exactly. It's the subject of the webinar. I feel this is a very soft target compared to the milk, compared to the meat eating people. Like asking people not to eat, so not to slaughter animals or not to make them, ask them not to Ashwini, eat I meat. think there are various You're people not getting here the who have point. got the No, that's point. okay. You're No, not I think understanding, or you're not wanting to No, understand the point which is Madhvi, let us not say she's understanding. I think she's trying to understand more, so which is fine. I totally agree with you, Ashwini, that you think that we are not against, but see, we are totally against. That's what I've been repeating against exploitation of any animals and the other animals which people are already knowing. We already have, that's why they are called a non-vegetarians, right? There is already a sort of, you can say some sort of, in India, we already have something against non-vegetarians. So there is nothing much we need to say against non-vegetarians. They are already there in knowing that it is bad in lot of cases. But dairy, unfortunately, is not getting highlighted. There are a lot of unknown and unseen facts which we are trying to bring forth. And we also have come to know that there is a lot of environmental harm because of dairy. And like what Pushkar had said, like Madhvi saying, just the sheer number is frightening. And it all goes under the name of milk and all that. Like we already said, it is not just milk, it is beef. We should ask that very basic question: how come we are the second largest exporter of beef? If we are not growing animals for beef, how come we are exporting? If it's only milk, then how come beef is the second largest exporter? Just a very simple question we should ask: how come that is happening? In spite of saying there is a ban on cow slaughter and all that, it is Sanjeev. unimaginable, right? We are second largest over there. Sanjay ji, let me add one more thing to the climate aspect. I mean, this is just to tell ki how methane is considered very detrimental. It's been the government has been doing research since late 80s or early 90s about this methane thing,
And they have now come up with an experiment where they are trying to feed the cows and buffaloes with such food which will make them capable, which will bring down the methane release from these cows and buffaloes. Such detrimental is this methane thing. So they have already started considering it as dangerous. And we totally agree with you. Even plant-based food, it has to be naturally, organically grown, not with chemicals. And then again, we need to understand the feed which is going to these cows also is plant-based. So even most of these plants which are going as feed to cows are also having a lot of these chemicals and all. So it is like a double whammy. You are also growing, chemically grown plants which you're giving to cows. They are also being given antibiotics. So it's double the quantity of whatever you're going to get it. And we are totally against chemically grown plants too. That is not at all the solution for saying okay, stop drinking milk and eat chemical based plants. That is the wrong thing if we are saying that. It's not at all that. So that's why we are in liaison with Ram Kadam and other farmer groups of Pushkar who are totally into natural farming. We want people to have the cleanest and the most nutritious food, not any unhealthy food, whether it is animal based or plant based. Sanjeev, Yeah. yeah, I just want to intervene here. As Madhavi is, has been a batchmate of Ashwini's. I too have met Ashwini on multiple occasions, so she is very well versed with the natural farming aspect. But I think what she's trying to open up for discussion is that whether milk or just the dairy is being turned into a soft target. It's certainly not being targeted particularly. Yeah. That is not the intention in any which way. Yeah. We have been discussing this for over a year, and that is how Jiva Bhavana and Urvarasa have come into existence. And our entire focus is to bring some sort of an order to the chaos that is going on, Yeah. and it involves a whole lot of thing. And Ashwini, you have rightly pointed out, Correct. we have taken the modern lifestyle to A very disastrous heights. correct. Okay, we've taken it to Yeah. disastrous heights. We Yeah. need to give up Correct. almost all of it to bring some sanity back. True. Whatever is possible. So, like Right? Ashwini I said, we are And against unhealthy foods and unhealthy practices, whether it is unhealthy eating. lifestyle itself. Yes. Yeah, So yeah, yeah. yeah, unhealthy lifestyle. And Correct. So Agreed. it's a plastic totally and, holistic, yeah, view. consumerism, for sure. Right. Yeah, Right. absolutely. That So goes with we it. are all on the same page, and I know for a fact that Ashwini too. But I think it's good that she's asking so many questions that perhaps there are other people who haven't asked questions, but their doubts are also getting cleared thanks to her. But when it comes to trying to target milk, no, don't feel that we are exclusively targeting milk or cows or anything like that. Yeah. As I had earlier mentioned, but I think I was speaking in Marathi so that the wider audience would be able to get what we were saying. So again, I'll repeat in English again that yes, and I think we've had very lengthy discussions. All of us at Jiva Bhavana and Urvarasa Punarbharan, we've had lengthy discussions regarding this. It's not like tomorrow we are talking about just people should just let loose their cows or anything like that. That is not the solution. We Right. know that, but we are also not interested in people just sending their cows or whatever cattle they have out to slaughterhouses to make that quick Correct. buck. Correct. Yeah. Yeah. We are promoting. See, we We are may have protecting cows. We want to initiated. protect cows and that species Yes, she for knows that. for good purposes, I think not one for point that selfish purposes. Yeah. I think one point that I may have missed to mention, I'll like to mention it again, is that this entire exercise that we are carrying out, it is to ensure that the farmers have a lucrative alternative to Yes. their current practices, be it chemical farming, be it animal agriculture, or anything else. And I think Ashwini would agree with me 200%, and she herself has been working on natural farming and adopting it herself and promoting it as well. So natural farming is the way to go ahead. When it comes to the part of whether inputs from the cows are needed,
perhaps for the initial years, perhaps 2, 3, 4 years, 5 at the most. That is what we are experimenting with. And there are alternatives, there are solutions to everything. Believe me, our ancestors have been doing it. Okay. So it's not like we are targeting, because I see a whole lot of comments in the chat box that perhaps we may have not effectively put forth our Correct. whatever we wanted to convey. Yeah. And as we disclosed in the very beginning, we are not experts, but as responsible citizens, we want this conversation to take place. We want these conversations to go ahead. Yeah. We want people to think about what all what all is happening around, and we all feel that oh, it's not me, it's someone else who's doing all of this. So we want to bring this topic to the table, that how each of us individually in our everyday lives, how can we bring down our carbon footprints, how can we bring down our water footprints, Absolutely. how Correct. can we bring ethical practices back to farming, and ensure that there is absolutely no animal agriculture that goes on from here on, right? Correct. Correct. Yeah, so believe me, we want a healthy discussion. It's not like anyone is asking the wrong questions. I think every question is a right question. And the Hey, thanks, purpose of this Pushkar. webinar as well, excuse me? Yeah, Can I please, just Julie, answer? go ahead. So, yeah, thank you, Pushkar, for saying all of that, because I think that, we don't want to be misunderstood. The purpose of this webinar is not to point a finger at anyone. The purpose of this webinar is not to make people feel guilty or feel bad. It's actually to empower people. That we can only empower people with the truth. Once we know the truth, we're free. We do what we want to do. But unless we know the truth, and let's face it, we're all subject to so many years of conditioning, of propaganda, of our own education, of what we've heard in our family. And it's not as though people were bad or they were misleading us on purpose. This is what we've been doing. This is what we've been hearing. And it's normal. And it's normal to have a reaction when you all of a sudden feel that maybe what you're doing might not be the best way of doing it. It's normal to have a reaction of wanting to resist. Because especially the people who are here at this webinar, and I'm sorry for those people who don't speak Marathi, because I really would love to be able to express that. But I think coming to a webinar like this means that you're open to learning things. It doesn't necessarily mean you're open to, you feel that this is the truth, and that is why we invite you to do your own research. We invite you to go and check out what we've said. We're not making things up and taking statistics and things like that and just putting them in a bottle and shaking them and saying, oh, this looks good, let's say this. We are really working on the cutting edge science, global, the most respected researchers and institutions that are actually today. So we just feel that something like this webinar or any other webinars that we might do in the future, our goal is to give people the power of knowing the truth. That is what it is. It's empowering people, because it's only when we have the truth that we're able to actually see, well, what can we do now that we know this is happening? How do I want to actually, go down the path? What kind of path do I want to go down to? Where do I need to learn more? Yeah, you are right. I think we are empowering you to make the right choice. And like Ashwini said, the right choice, a lot of people have already made the right choice by not eating non-vegetarian things. So, but there are a few more choices which are available to us, and which is unfortunately hurting our environment in a lot of ways in economy also, because we think, it is very profitable. All our initial studies and all say it is not at all profitable. It's because of the huge subsidies given by the government that dairy is doing well, and because of the other side of the coin, which is the beef industry. That's why dairy is sustainable. Otherwise, all over the world, dairy is going down. I think And Julie, you also might one like more to tell thing that, that's really important. Yes, one other thing that's really important to remember. One of the other reasons that dairy, as well as all of the other animal industries, right? Anything that uses animals as a source of food production. But one of the reasons that they are able to make money is that the costs are externalized. Those people who are producing these products are not paying the
the real cost. When we talk about the real cost, it doesn't mean just the real cost of water. For example, they probably have, I know here in France, the people who are in agriculture, they have a very, very, very low, they pay very low prices for water, for example. It's not that. But when we talk of externalities, we're also talking about the environmental damage, the cost to the environment, the cost to people's health. When we have all of this dung that goes into waterways that people drink, the water is contaminated, they get diarrhea. That's one of the main reasons for malnutrition. One of the main reasons for malnutrition is because of contaminated water and diarrheal diseases. They get E. coli, salmonella. These are costs to the entire community. The costs to people, the cost to community, the cost to the entire global, Indian community, the global community, but the environmental costs, the cost of putting methane into the environment, nitrous oxide, CO2, all of these things are costs that these industries, the people who are actually making the money in it, they are not paying. There is a very recent article, a scientific article, it comes from a German institution that said that if, I think it was, I can't remember exactly which animal food industry that we're talking about, but if they had to pay the externalities, just the environmental externalities, then the price of the things that they would be paying for, which are already subsidies, the price for the consumer would be more than 300% more. Okay? And I think for milk production, it was something like 50% more. And things like that. So in other words, these are all prices. These are political prices. We are not paying. We as consumers, we are paying that price, however, by watching our water systems being totally degraded, watching our water being depleted, watching our air becoming depleted, watching the biodiversity and the habitat loss that we are losing daily by percentage points. The deforestation, that is the price we are paying. Yeah. Julie, there are two questions that I need to answer. Can I? Yes, I'm take them? sorry. I've finished with my No, rant. no. I think you were bang on. I think you were absolutely spot on. प्रवीणजी, एकदा आपण विचारता का मुद्दाम, म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल आणि मग मी त्याच्यावर उत्तर देतो. आपण अनम्यूट करून एकदा विचाराल का मुद्दाम प्रश्न? हॅलो, हा, बोला. येतोय आवाज सर? होय होय होय, प्रवीणजी बोला ना. सर असं म्हणायचंय की सर गावाकडे किंवा जर सगळीकडे बघितलं सर दूध धंद्यावरती सगळ्यांचं चालू आहे, म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. शेती पण असं कधी काय वातावरणाचं नाही, त्यामुळे मग सर तुम्ही जर असं म्हणजे सगळ्या गोष्टी सांगताय मान्य आहे, पण जर म्हणजे काही कालांतराने जर हा दूध धंदा जर बंद झाला तर मग शेतकऱ्यांनी कसं करायचं सर? तोच तो एक शेतीपूरक व्यवसाय सध्या. हा, आता तुम्ही महत्वाचा मुद्दा विचारलात. आता काय झालंय की गेल्या आपण 60-70 वर्षामध्ये रासायनिक शेती वाढवली आहे आणि तेवढ्या 60-70-100 वर्षामध्ये आपण बघतोय की जागतिकीकरण, औद्योगिकरण याच्यामुळे जागतिक तापमान वाढ झाली आहे, हवामान बदल झालाय. या सगळ्याचा संमिश्र फटका जो आहे तो प्रामुख्यानं पहिला कशावर बसलाय तर शेतीवरच फटका बसलाय. बरोबर बरोबर. तर आता म्हणजे शेती ही फक्त फायद्याची नाही, म्हणून त्याला एक जोडधंदा म्हणून आपल्याकडे दुग्ध व्यवसाय वगैरे हा प्रत्येक शेतकरी जवळपास पत्करतो. बरोबर ना? हा. तर आता मला सांगा, इथून पुढे जाताना, आता जसं मी मगाशी पण बोललो की आता जानेवारी महिना आहे, पाऊस पडण्याचं कारण नाहीये आपल्याकडे, नक्षत्र वगैरे यानुसार थोडं पुढे मागे असतं, नाही असं नाही, तुम्हालाही माहिती आहे ते. जगात कुठेही गेलो तरी असंच आहे. आता असा विचार करा तुम्ही की आता सुद्धा मगाशी आपले थोडं आपलं सेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही राम कदम जे आहेत ते रामभाऊंशी बोलत होतो. तेही म्हणाले की म्हणे हे असं वेळोवेळी पाऊस, मग मध्येच हे, तर म्हणे काय कसे काय पीक होणार. म्हटलं आपला मुद्दाच तो आहे की हे जर आपल्याला हळूहळू जर हा जागतिक तापमानवाढ कमी करायची असेल तर त्यासाठी हे बंद करायचं. हे कसं करायचंय आणि त्याला पर्याय काय हे मी आता तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा म्हणतोय की नैसर्गिक शेती, देशी बियाणं, हे आम्हालाही मान्य आहे की त्याच्यातनं उत्पन्न कमी असतं वगैरे वगैरे, सगळं मान्य आहे. मला साधी गोष्ट सांगा, तुमची जर शरीराची भूक आणि शरीराची ऊर्जेची जी गरज आहे ती 2 भाकरी खाऊन भागत असेल तर आपण 4 भाकरी घरात होतील असं
संकरित बियाणं वापरायची गरज आहे का? तर त्याचं उत्तर तुम्हाला पण माहिती आहे ते नाही असं आहे. सध्याचा प्रॉब्लेम असा झालाय, की शेतकरी शेती करतोय हा विकण्यासाठीच जास्त करतोय. बरोबर? त्याच्या घरात 12 महिने जे काही लागतं, जे आधी आपल्याकडे 100-150 वर्षापूर्वीपर्यंत हीच पद्धत होती. ते ब्रिटिश काळात असेल, त्याच्यापूर्वी असेल, आपल्यावरती बऱ्याच गोष्टी लादल्या गेलेल्या आहेत. नंतर हरित क्रांती पण आलेली आहे. हे सगळे मुद्दे माझ्या मते तुम्हालाही माहीत असावेत. आता याला पर्याय काय? तर त्या पर्यायावरच आम्ही काम करतो आहोत. फक्त कसं असतं, की मूळ मुद्दा काय आहे, प्रॉब्लेम कुठनं सुरुवात झालाय, हे आज हे पहिला वेबिनार झाला आपण घेतला, बरोबर ना? त्यामुळे ह्या विषयाची नुकतीच सुरुवात आहे. ह्याच्यावर तोडगा पण 100% आहे, की आपण जे मगाशी वारंवार सांगतोय, की नैसर्गिक शेती असेल, मग ते सुभाष पाळेकरांची नैसर्गिक शेती असेल. हा सक्षम उपाय आहे ह्याच्यावरती, की याच्यातनं आणि दुसरी गोष्ट, की मी मगाशी पण बोललो, की आम्ही पुण्यामध्ये गेली 7 वर्ष हा यशस्वीरित्या प्रयोग करतो आहोत. पुण्याच्या विविध भागांमध्ये शेतकरी थेट येतायत. थेट विक्री होतीये. ती का होतीये तेही तुम्हाला सांगतो आणि ती यशस्वी का होते ते महत्वाचं आहे. एक-एक शेतकरी समजा एकेका सोसायटीत जातोय किंवा एक नागरिकांचा समूह आहे, ज्यांनी विशेष करून त्यांना सांगितलं, की नाही तुम्ही नैसर्गिक शेती करा. काय उत्पन्न थोडं कमी जास्त होईल हरकत नाही. आम्ही तुम्हाला त्यानुसार भाव वाढवून देऊ. जेव्हा मुबलक असेल त्यावेळेला तुम्ही थोडासा डिस्काउंटेड रेटने देत चला. पण त्या शेतकऱ्याला माहिती असतं, की मला किती एकरमध्ये काय लावायचंय. मला खात्रीशीर मार्केट कशासाठी आहे, हे त्या शेतकऱ्याला माहिती आहे. तो तेवढंच लावतो व्यवस्थित. तो एक पीक पद्धतीवर अवलंबून राहत नाही. तो पाळेकर गुरुजींची पंचस्तरीय पद्धतीनेच शेती करतो. पूर्णपणे केमिकल विरहित शेती करतो. त्याच्याकडे उत्पन्न काय, कधी, किती तो टप्प्याटप्प्याने लावतो. तो एकदम 1 एकर सगळं एकत्र लावत नाही. तो 2-2, 3-3 गुंठे, 4-4 गुंठे, आज 4 गुंठे लावलं, परत 4 दिवसाच्या गॅपनी 4 गुंठे. असे विविध मॉडेल त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्याला इथे मार्केट उपलब्ध आहे. आणि ते मार्केट कोणाचं आहे? हे असंच फक्त की ज्यांना काही हे नकोच आहे, मांसाहार नकोय, ज्यांना फक्त काय म्हणतो आपला साधी भाजी-भाकरी पाहिजे. अशा ग्राहकांचं मार्केट त्या शेतकऱ्याला उपलब्ध आहे. त्याला मार्केट शोधायला जावं लागत नाही. त्याच्याकडे अवकाळी पाऊस आला, कमी जास्त काही झालं, तर हाच ग्राहक वर्ग तो त्यांना काही ना काही स्वरूपात मदत करतो. म्हणून त्या शेतकऱ्यांना वर्षभराचा म्हणजे ते शेतकरी आणि ग्राहक मिळून एकत्रित मीटिंग घेतात. ते त्यांचा वर्षभराचा रेट ठरवून घेतात, की माझ्याकडे वर्षभरात किती महिने पाणी उपलब्ध असतं. माझ्याकडे खरोखर कुठली पिकं घेणं शक्य आहे, कुठली पिकं घेणं शक्य नाहीये. माझ्याकडे कोणती झाडं येऊ शकतात, कोणती फळं येऊ शकतात. हे बसून ठरवलं जातं. मग तो शेतकरी जो आहे, मग तो म्हणतो, की "अहो मला शेतातच इतकं काम आहे." म्हणे, "मी ती जनावरं कुठे सांभाळत बसू?" आणि म्हणे, "दूध मी कितीही टाकलं असतं, तरी त्याच्यातनं इतका पैसा झाला नसता, जितका शेतीतनं होतोय." असा हा एक आम्ही प्रामाणिक प्रयत्न गेली 7 वर्ष करतोय आणि तो यशस्वीरित्या इथे होतोय. तुम्हाला कधी इच्छा असेल बघायची, तुम्ही ज्या भागात राहता तिथले तुम्ही सांगा. आम्ही तिथल्या नैसर्गिक शेतकऱ्यांचे तुम्हाला फोन नंबर देतो. तुम्ही जाऊन त्यांच्या शेतावर भेट देऊन या. तुम्ही बघून घ्या. त्यांच्याकडे सुद्धा देशी गाई आहेत. ते सुद्धा कदाचित दूध विकत असतील. आम्ही त्यांनाही विनंती करत असतो, की तुम्ही दूध देशी गाय ठेवायची ती दुधासाठी कृपया करून ठेवू नका. देशी गाय, एक देशी गाय असेल तरी 30 एकरची शेती होऊ शकते. मला सांगा 10-10 आणि 5-5 गायी ठेवायच्या आहेत. मग एक गीर आणली, मग खिल्लार आणली, मग ही आणली. गरज नाहीये. शेती आम्ही तेच म्हणतोय, की कुक्कुटपालन करा, शेळी पालन करा, मत्स्यपालन करा, गोपालन. गोपालन करणं चुकीचं अजिबात आम्ही म्हणत नाही आहोत. पण ते एक आर्थिक उत्पन्नाचं साधन म्हणून जर तुम्ही करत असाल, तर तुम्हाला पण माहिती आहे, दूध पाहिजे असेल तर गाय गाभण असणं आवश्यक आहे. बरोबर का? हो, हो, हो. बरोबर ना? हो. मग आता मला सांगा, गाय म्हणजे सुद्धा एक जीव आहे की नाही? हं, हं. बरोबर आहे. निसर्गानं निर्माण केलेला एक जीव आहे तो. मग तुम्ही तुम्ही मला सांगा हो, तिचं एक वेद झालं की नाही झालं, ती किती महिन्यात परत हिटवरती येते आणि 21 आपण दिवसात तिची येते वाट परत बघतो. लगेच. काय म्हणता? हॅलो? हां, तेच बरोबर बोलताय. बरोबर बोलताय. किती दिवसात येते ती परत? माझ्यावर किती दिवसात येते? 21, 21, 21 21 दिवसात येते? म्हणजे बरं मला त्यानंतर वेळेल्यानंतर हां, वेल्यानंतर मी तेच सांगतोय तुम्हाला. आता तिचं एक वासरू असताना ती लगेच परत माझ्यावर येईल का? शक्य आहे का? इतक्या नाही. लगेच हां. येते का ती? आणि समजा असा विचार करा, की तुम्ही नाही. तिला गोठ्यात नाही बांधलेलं आहे, मुक्त गोठा आहे. काय एक बैल आहे तिच्या जोडीला आणि एक आहे. त्या गाईचं वासरू जोपर्यंत लहान आहे, ती
कुठल्याही नराला ती तिच्या अवतीभोवती भटकू पण देत नाही. बरोबर की नाही? हा निसर्गाचा नियम आहे. हे साधी गोष्ट आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याला दूध पाहिजे, आपल्याला जनावर गोधन वाढवायचंय म्हणून आपण एकतर वेटरनरी डॉक्टर बोलवतो आणि इंजेक्शन तरी लावतो त्यांना. कृत्रिमरित्या तरी त्यांना गाभण करतो आपण. नाहीतर मग बैल वगैरे सोडला. पण ते मी तुम्हाला साधी सरळ गोष्ट आहे हो, निसर्गाचा नियम आहे. मनुष्य असो नाहीतर कुठलाही प्राणी असो. नर आणि मादी ते दोघंही तयार असल्याशिवाय ते त्यांचं मिलन होऊच शकत नाही. आपण मुद्दाम घडवून आणतो ते. आणि तुम्ही जे म्हणताय ना, की आज एक लक्षात घ्या, वेळी अवकाळी पाऊस आणि ह्याच्यामुळे जर चाराच उपलब्ध नसेल, तुम्ही तुमची दूध डेअरी आणि इंडस्ट्री कशी चालणार आहे? कुठनं आणणार आपण? आणि किती वेळा आणणार? 2018 मध्ये आपल्याकडे दुष्काळ ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केला. केला की नाही केला? प्रवीणजी? हो हो हो. हां, 2018च्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागला. 2019 मध्ये आपल्याकडे कोल्हापूर, सांगलीला पूर आलेला आहे. तुम्ही स्वतः बघितलं असेल 2018 मध्ये अख्ख्या राज्यात किती चारा छावण्या होत्या. हो बरोबर की नाही? हो. मग आता आपला हा सारखं पूर आणि दुष्काळाचा लपंडाव आपल्याकडे चालूच राहतोय. तो कशामुळे? तो ह्याच गोष्टींमुळे. पाणी पाहिजे. अहो, आपली गरज आणि हे बघा, मी तुम्हाला आणखी पुढचं जाऊन सांगतो. आम्ही शहरी माणसं, आम्ही चूक करतोय. आम्ही पण परत खरं तर शेतीकडेच वळायला पाहिजे. आम्ही उगाचच इथे इंडस्ट्री चालवत बसलेलो आहे. पण ते एका दिवसात थांबणार नाहीये. तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारायचं असेल, तर माझ्या मते हे नैसर्गिक शेतीतनं होऊ शकतं. ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्यासाठी त्यांचाही उद्धार होऊ शकतो. ज्यांच्याकडे जमीन नाही किंवा कमी जमीन आहे, त्यांचा सुद्धा उद्धार होऊ शकतो. म्हणून म्हटलं, की हे एका दिवसात, 1 तासात, 2 तासात संपणारा हा विषय नाहीये. याच्यावर प्रदीर्घ चर्चा होणं आवश्यक आहे. कोणाचीही इच्छा असेल त्यांनी कृपया, मी मुद्दाम चॅट बॉक्समध्ये माझा नंबर टाकलेला आहे. तुम्ही कधीही फोन करा. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याबरोबर आपण चर्चा करू शकतो आणि ते मॉडेल्सही तुम्हाला बघायला मिळतील. कळलं का? अजिबात हताश होऊ नका तुम्ही. याच्यावरती उपाय उपलब्ध आहे. एवढंच फक्त सांगतो आणि मी आता थांबतो. ठीक आहे? सर तुमचा नंबर धन्यवाद. परत एकदा शेअर करा चॅट नंबर. बॉक्समध्ये टाकलाय. तुम्ही जाऊन मागे बघितलं तर त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळेल. चालेल चालेल. हां? हो हो. अजिबात हताश व्हायची अजिबात गरज नाहीये. असं समजू नका, की अरे काय आमचं चांगलं भलं चाललंय, ह्याच्यावर पण आता यांची डोळा आहे का काय? असं अजिबात नाहीये. आणि याच्या मागची काय शास्त्रीय कारण आहेत हे आम्ही पुराव्यानिशी तुम्हाला देऊ शकतो. कळलं का? ठीक आहे सर. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. केव्हाही तुम्ही संपर्क करा. फक्त सकाळी 8च्या नंतर करा. हो सर. चालेल. धन्यवाद. या. माधवी? थँक्यू पुष्कर. तुम्ही खूप छान समजवलत. हा तुमचा ग्राउंड रियालिटीवर खूप अभ्यास असल्यामुळे तुम्ही हे खूपच छान सविस्तर एक्सप्लेन करू शकला आणि आय होप इतरांनाही छान समजलं आहे हे. अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? आपण इतक्या वेळ थांबला. आम्ही खरंच आपले खूप आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपले जर काही प्रश्न नसतील तर मग आपण हा सेशन आता थांबूया. तुमचे पुढे काय प्रश्न असतील तर मी चॅट बॉक्समध्ये आमचा ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे. तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. आम्ही अजून वेबिनार्स जसे लोकांनी सुचवलेत तसे आम्ही अजून वेबिनार्स ऑर्गनाइज करू. तर आपण आम्हाला ईमेल करू शकता. मी परत पाहिजे तर टाकते आमचा ईमेल ॲड्रेस. Thank you. I think they were very valid questions, and we thank Yes, all yes. participants for these very genuine questions, which only serves us, also helps us to give the right answers to all of them. Again, I think we need to reiterate that we are not targeting any particular product like dairy. We are targeting all exploitation of all animals, exploitation of all beings, not even animals, exploitation of the human beings also who are tending towards, who are forced to work in such unhygienic conditions. And we want a really better world where people make the right choice in terms of their food and other lifestyle. And I would invite any of you, all of you, any of you, people who you know, to get in contact with us, please. If you'd like to have more information, you'll see that we have resources on our website. But we are available to chat with you, to talk with you. We are always looking for people for their input. If you would like to be part of Jiva Bhavana, we would be thrilled to have you join us. We are, we want this to be just a movement.
And we are counting on people of all types, you know, urban, rural, in all walks of life, but who understand the importance of addressing these problems, and not just this problem, but these problems. Our environmental breakdown, we are at a moment of environmental and climate breakdown. And so we don't have so much time on our hands to be able to just sort of figure out what do we do next. We have to do some sort of action. We would love you to be part of this movement. And we want to thank you all for coming today and for asking your questions. And please send us other questions that you have, and we will, if we can't answer them ourselves, we will definitely find those resources and those studies and experts, if possible, to answer them. Thank you. And Thank you, if everybody. still, Yeah. Sudish, yeah. Yes, sir. If somebody still thinks that dairies made the soft target, please go and watch Deadly Dairy once on YouTube. It comes in both Hindi and English. And then somebody said ki possibly Goshalas can be the solution for this. Let me give you the numbers of the numbers of the buffaloes being killed in just Maharashtra. In 2015-16, 7,80,968 were killed, just the buffaloes. Huh? In 2016-17, 8,78,937, and 2017-18, 9,61,510. Just imagine these numbers, you put them in Goshalas. Do we have enough resources for them? And these are legal, these are, what do you say, official figures? Yeah, not official unofficial. figures from the animal husbandry. Yeah, these are not unofficial figures. You can Right. be sure that unofficially it is, you can say another 25% more. Right. So And these are buffaloes. You're talking about just buffaloes, the buffaloes, you know? legally So, killed. Huh? I have been to so many goshalas, and there are so few goshalas that accept buffaloes. They accept cows, but not buffaloes. And so, you know, this is already, I mean, it's the difference in our psyche, of course, about the difference between what a buffalo and a cow is. But you can imagine the number of cows if this is the number of buffaloes, right? Because at least buffaloes were willing to talk about it. Cows, we won't. Yeah. Yeah. Thank you for that, Sudish. Thank you so much. Yeah, thanks. Please reach out to us. And if you'd like this, if you'd like us to have this webinar for any of the people who you know in Marathi, we would be or in English, of course, we would be really happy to do this again and again and again. And we invite your questions, please. And we will also put this webinar recording on our YouTube channel, and we'll share it on our Facebook page and on our website. So we'll be doing it as soon as we can. Thank you. Thank you very much. Thank you very much for coming. आभारी आहोत आपले. Good night, guys.